मैं डेली बांटता हूं 10 लाख। कब से बांटता हूं? 84 से। मेरे बाप दादे के नमस्कार, पास आपण पाहता 32 हजार भैंस होते थे, तो दादा आज दिनांक दूध और 23 चूरा लोगों को रास्ते से जून खिलाता था। 2026 रोजी एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून जेणेकरून बिहारचे आमदार पप्पू यादव यांनी सोशल साईटच्या माध्यमातून यांनी असे सांगितलं की मी स्वतः दिवसाला 10 लाख रुपये वाटत असतो, परंतु जेवढं बोलण्यामध्ये त्यांच्या जी विचारसरणी जनतेसमोर ठेवली, तर खरोखरच याची पडताळणी करण्यासाठी आम्हाला बिहारला जावे लागेल. आणि बिहारमध्ये खरोखरच, कारण भारत देशामध्ये असा कोणताच नेता मी पाहिलेला नाही किंवा महाराष्ट्रामध्ये असा महान नेता एकही या जन्मी तर पाहायला भेटू शकत नाही. कारण दररोज 10 लाख रुपये वाटणारा, तर हा पप्पू यादव जर 10 लाख वाटत असेल आणि ते बी त्यांच्या बोलण्यामधून जे वर्चस्व निर्माण झालं, त्याची पडताळणी केल्याशिवाय पक्क आहे किंवा नाही आहे हे सांगता येत नाही. परंतु त्यांनी ते महानतेच्या नावावर जे शब्द बोलले, त्याच्यावर सत्यता दिसून येते, परंतु पडताळणी केल्याशिवाय खरं काय आणि खोटं काय याची शहानिशा होत नाही. आणि पप्पू यादव यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांनी जे की 1984 पासून चिवडा वाटणं, दूध वाटणं किंवा वाटपाचा जो आहे, जो अन्नदानाचा जो कार्यक्रम आहे, तो तेव्हापासूनच त्यांच्या वडिलापासून किंवा आजोबापासून हा चालत होता. त्यामुळे ही प्रथा आम्ही सतत चालत ठेवणार आहोत असंही पाहायला मिळते. आणि खरोखरच जर वाटत असेल तर महाराष्ट्रामध्ये असा कोणता नेता का जन्माला नाही आला की जो पप्पू यादवसारखा आदर्श जनतेसमोर न ठेवणारा. महाराष्ट्रामध्ये एकीकडे जी नेते मंडळी आहेत, आपले कारखाने तयार करतात, आपले कारखाने आपल्या संपत्तीमध्ये वाढ, परंतु पप्पू यादव यांचा आदर्श घेण्यामागे का चुकत आहे असाही सामान्य जनतेमधून आपली प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे खरोखरच महाराष्ट्रातील जे बडे नेते असेल किंवा भारतामधले नेते जे असेल, त्यांनी पप्पू यादव यांचा आदर्श घेणार का? आपण पात्रा जनसेवा न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम.